नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कंबळी आणि ऋषी करणार आता चक्क पळून जाऊन लग्न, तर दुसरीकडे मात्र नयनतारा वाजवणार कंबळीच्या कानाखाली. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आपला ऋषी चक्क आता कंबळीला रिटर्न मुंबईला आणण्यासाठी गावाकडे गेलेला असतो. पण आता कंबळी मात्र ऋषीचं काहीच ऐकून घेत नसते आणि कंबळीने सांगितलेलं असतं ऋषीला की मी रिटर्न मुंबईला सर कधीच येणार नाही, त्याच्यामुळे प्लीज तुम्ही इथून जावा. पण ऋषी काय आता ऐकून घेत नसतो आणि ऋषी आता जिद्दीला पेटलेला असतो. ऋषी म्हणतो की काही जरी झालं तरी मी कंबळी आणि निंगीला इथून मुंबईला घेऊन जाणारच. तर दुसरीकडे मात्र तुम्हाला माहितीच आहे की नयनतारा टेन्शनमध्ये आलेली असते आणि नयनताराला समजत नसतं की ऋषीचा कॉलही लागत नाही आणि ऋषीला कसं मी सांगू की जेणेकरून तू इथे लवकरात लवकर मला हजर पाहिजे. पण राधिकाला हे सत्य माहीत असतं. राधिका रोहितला बोलत पण असते की तू हे सगळं सत्य आईला सांग. पण मात्र आता तुम्हाला माहितीच आहे की हा रोहित किती शहाणा आहे, त्याच्यामुळे तो नयनताराला काहीच सांगत नाही. पण मित्रांनो, आता कहाणीमध्ये प्लॉट ट्विस्ट तर तेव्हाच येतो की आता कंबळी आणि ऋषीचं लग्न कसं होणार. तर मित्रांनो, आता सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे ऋषीने आधीच सांगितलेलं असतं कंबळीला की तू जर माझ्यासोबत नाही आली तर मी इकडेच गावाकडे तुझ्यासोबतच राहील. आणि आता ऋषी पुढे तुम्ही पाहाचाल की ऋषी चक्क आता गावाकडेच राहतो आणि ऋषी ठरवतो की आता याच गावामध्ये मी देखील काही ना काही काम करतो. तर ऋषीला आता चक्क बंड्या एक अशा घरी घेऊन जातो आणि त्या ठिकाणी ऋषीला ते ठेवून देखील घेतात. ऋषीला चक्क आता सगळं गुराच्या घोटातलं सगळी काही कामं करावी लागणार असतात. म्हणजेच ऋषीने त्याच्या आयुष्यात ही कामं कधीच केली नसतील, पण आता ऋषीला ही सगळी कामं कंबळीसाठी करावी लागतात. आणि तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की कंबळी, निंगी ह्या सगळेजण ऋषी सरांकडे येतात आणि म्हणतात की अहो ऋषी सर, तुम्ही काय करता, हे तुम्हाला हे सगळं जमणार आहे का? पण त्यावेळेस मात्र ऋषी सर म्हणतो की जोपर्यंत कंबळी तू माझ्यासोबत मुंबईला येत नाही ना, तोपर्यंत मी ह्या गावातून पुढेच जाणार नाही. त्याच्यामुळे मी ते काम करेल, ह्याच घोट्यात राहील. त्याच्यामुळे माझ्यासोबत तू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी माझी जिद्द सोडणार नाही. तर एकीकडे कंबळी म्हणते की राह इथंच, मग मी पण काय गाव सोडून कुठेच जाणार नाही. तर पुढे आता कंबळी आणि ऋषीच्या प्रेमाला सुरुवात होताना तुम्हाला पाहायला भेटेल आणि खरंच ते दोघं जण एकमेकांच्या अधिकच जवळ येतात आणि त्यांच्यामध्ये प्रेमाचं असं नातं कधी निर्माण होतं हे त्या दोघांना पण समजत नाही. आणि आधीच तुम्हाला माहितीच आहे की कंबळी आणि ऋषीचं लग्न ठरलं पण होतं, पण आता काही कारणास्तव ते लग्न मोडलं. आणि त्याच्यानंतर मात्र नयनताराने ठरवलेलं असतं की कंबळीसारखी मुलगी तिला तिच्या घरात कधीच नको. पण तिला माहीत नाही की कंबळी आणि ऋषी पुढे जाऊन लग्न करणार आहेत, ते पण कसं, त्याच्या बाबतीत तर तिने स्वप्नात विचार केला नसेल. तर दुसरीकडे मात्र आता ऋषी सगळीकडून गायब झाला म्हणून नयनतारा घाबरलेली असते. नयनताराला उलट आता रोहित खोटंच सांगतो आणि म्हणतो की ऋषी हॉलिडेजसाठी बाहेर गेलेला आहे. पण ऋषी असा अचानक कसा गेला, त्याच्यामुळे मात्र नयनतारा म्हणत असते की असं कसं करू शकतो ऋषी, असं नाही कधीच वागणार माझ्यासोबत. त्याच्यामुळे ऋषी असा अचानक गायब होऊच शकत नाही. तर दुसरीकडे मात्र आता नयनतारा मात्र रोहितला विचारत असते की रोहित, तुला काही सांगून गेला असेल तर प्लीज मला सांग. तर त्यावेळेस मात्र रोहित खोटं सांगतो आणि म्हणतो की हॉलिडेजसाठीच गेला, मी तुला सांगितलं ना. तर राधिकाला सत्य माहीत असतं की ऋषी कंबळीच्या गावाला गेलाय, पण राधिका म्हणत असते की हे जर नयनतारा मॅडमला नंतर समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे लवकरात लवकर त्यांना खरं सत्य कळणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे राधिका म्हणते की मी सत्य सांगू का? पण रोहितने सांगितलेलं असतं की जर नयनताराला म्हणजेच आईला जर समजलं की ऋषी कंबळीकडे गेलाय तर त्यावेळेस मात्र ती त्याच्यावरती किती चिडेल, किती ओरडेल, किती तिला राग येईल. आणि रोहितच्या मनात वेगळाच विषय असतो की आता ऋषीला कंपनीपासून आणि त्या प्रोजेक्टपासून साईडला काढण्याचा त्याच्याकडे हा एकमेव पर्याय असतो. तर आता अन्नपूर्णा आजींना सगळ्यात मोठी गुड न्यूज अशी भेटते की त्यांचे आजोबा आता पूर्णपणे बरे झालेले असतात. म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की ह्या कामिनीने जो काही नालायकपणा करून ठेवला होता त्याच्यामुळे आजोबांच्या जीवाला किती मोठा धोका निर्माण झाला हे तुम्ही पण चांगलंच पाहिलं असेल. पण त्याच्यानंतर देखील मात्र कसं बसं आपल्या आजोबा एवढ्या मोठ्या संकटाला सामोरे जाऊन आता पूर्णपणे बरे होताना तुम्हाला पुढे पाहायला भेटतील. आणि त्याच्यानंतर मात्र ह्या कामिनीचा चांगलाच पर्दाफाश होणार आहे, कारण की ही कामिनी हरवलेली आहे असं फक्त ही रागिनी सांगत असते. पण खरं तर कामिनी कोणत्या कामाला गेली हे सगळं यांना सत्य माहीत असतं. म्हणजेच कामिनीने हा सगळा प्लॅनिंग केलेला असतो. पण आता असा सगळा प्लॅनिंग जरी झाला असेल तरी मित्रांनो मात्र आता कामिनीचा पर्दाफाश जगासमोर होणं खूप गरजेचं असतं. तर दुसरीकडे आता कंबळी आणि ऋषी हे दोघांच्या प्रेमात मग्न झालेले असतात आणि ऋषी देखील म्हणतो की मला त्या शहरापेक्षा तर मला हे गावच बरं वाटतंय, त्याच्यामुळे कंबळी आपण दोघंजण इथेच राहू कायमचं. तर त्यावेळेस मात्र आता तुम्हाला माहितीच आहे की कंबळी काय बोलणार की ऋषी सर तुम्हाला नाही जमणार, तुम्ही नाही राहू शकत इथं. तर आता ऋषीला त्या ठिकाणी राहायला का आवडत असतं, फक्त आणि फक्त कंबळीमुळे. कारण की ऋषीच्या डोक्यात एकच विचार असतो की कधी ना कधी माझं आणि कंबळीचं पण लग्न होईल, मग आम्ही दोघंजण असंच गावाकडे राहू, इकडेच शाळा कॉलेज सगळं काही सुरू करू, ऑफिस. पण आता कंबळीच्या मनामध्ये एकच टेन्शन असतं की जर नयनतारा मॅडमला जर हे सत्य समजलं की ऋषी सर इकडे माझ्या गावाला आलेत तर किती मोठा प्रॉब्लेम होईल. त्याच्यासाठी कंबळी ऋषी सरांना समजावून सांगत असते की प्लीज तुम्ही जावा. जर नयनतारा मॅडमला हे सगळं कळालं तर त्याच्यानंतर ते सगळं माझ्यावरती ढकलतील आणि परत तुम्हाला खूप सारं काय काय बोलतील. त्याच्यामुळे ऋषी म्हणतो की मला काहीच फरक नाही पडत कंबळी, आता आई काय बोलेल किंवा काही नाही बोलेल, माझ्यासाठी महत्त्वाची आता सध्या तू आहेस. तर दुसरीकडे आता सगळ्यात भयंकर गोष्ट झालेली असते ती म्हणजे कंबळीच्या आईसोबत. कारण की तुम्हाला माहितीच आहे की कंबळीच्या आईला पण समजलेलं असतं की ऋषी आता गाव सोडून
जायला तयारच नाही जोपर्यंत कमळी मुंबईला जात नाही तोपर्यंत. पण आता कमळी पण माघार घ्यायला अजिबात पण तयार नसते आणि एकीकडे ऋषी पण आता माघार घ्यायला तयार नसतो. त्याच्यामुळे दोघेजण देखील ठरवतात की आता गावाकडेच राहायचं. तर नयनताराचा आता पेशन्स खतम होतात. नयनतारा म्हणते की मला आत्ताच्या आत्ता ऋषीचा शोध घ्यायचा आहे, माझं आत्ताच्या आत्ता त्याच्यासोबत बोलणं करून दे. पण ह्या रोहितने मूर्खपणा केलेला असतो की ऋषी ट्रिपसाठी बाहेर गेलेला आहे. त्याच्यामुळे मात्र आता नयनताराला प्रचंड राग येतो आणि म्हणते की मला आत्ताच्या आत्ता ऋषीला पाहायचं आहे. तो कमळीकडे तर नाही ना गेला. तर त्यावेळेस मात्र आता तुम्हाला माहितीच आहे की राधिका खरं सत्य सांगून टाकते आणि म्हणते की हो, ऋषी कमळीकडेच गेलेला आहे आणि हे सगळं त्याने अगोदरपासूनच रोहितला सांगितलं होतं की आईला सांग म्हणून. आणि त्यावेळेस मात्र आता राधिका असं बोलल्यामुळे रोहित एवढा प्रचंड चिडतो की राधिकावरती हात उचलायला जातो. तुम्हाला माहितीच आहे की ह्याचा महामूर्खपणा हाच आहे की हा चक्क काही पण आत्तापर्यंत झालं तरी राधिकाला पहिला दोष देत असतो. तर आता एकीकडे मात्र आता नयनताराला हे सत्य समजल्याच्या नंतर नयनतारा शांत बसत नाही. नयनतारा म्हणते की मला आत्ताच्या आत्ता त्या कमळीच्या गावाला जायचं आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर गाडी काढायला सांग ड्रायव्हरला. तर आता कमळीच्या आईला वाटत असतं की ऋषीने जर मला ओळखलं, मीच खरी त्यांच्या घरात काम करणारी साधना मावशी होती, तर मी त्यांना कमळीचं सत्य कधी समजू नाही दिलं तर माझं सत्य त्यांना समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे ती ठरवत असते की माझी ओळख लपलेलीच बरी. तर आता ऋषी त्याच गावात राहतोय, त्याच्यामुळे ऋषीची आणि साधना मावशींची भेट होणं साहजिकच असतं, म्हणजेच आपल्या सरूची. कारण एकच आहे मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आत्तापर्यंत ऋषीने आल्याच मात्र साधना मावशी म्हणून ओळख पण दिली होती, पण त्यावेळेस मात्र तिथून बंड्याने सगळा प्रॉब्लेम केला. नाहीतर आता ऋषीने त्या ठिकाणी समजलं असतं ऋषीला की हीच खरी साधना मावशी त्यांच्या घरात काम करणारी होती. तर एकीकडे आता ऋषी तर दुसरीकडे मात्र नयनतारा आता कमळीच्या गावाला यायला निघालेली असते. पण त्याच्यामध्ये मात्र भांड्या म्हणतो की ऋषीभाऊंना कसं समजावून सांगू की त्यांच्या घरामध्ये काम करणारी साधना मावशी म्हणजेच ही कमळीची खरी आई होती. तर आता हे सगळं सत्य जर ऋषीभाऊंना कळालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असं बंड्याला वाटत असतं. पण आता बंड्या म्हणतो की ऋषीभाऊंना हे गाव सोडून कसं मी जायला काय नेमकं करू. त्याच्यामुळे असं वाटत असतं बंड्याला की ऋषीभाऊंना कसं मी मुंबईला घेऊन जाऊ. तर आता पुढे पाहायला भेटेल की कमळी आता मुंबईला येण्यासाठी तयार होते. पण त्याच्या अगोदर कमळी आणि ऋषीमध्ये एवढं असं नातं घट्ट होतं की त्या दोघांचं नातं आता चक्क मैत्रीतून प्रेमात बदलतं. आणि ते असं तसं बदलत नाही मित्रांनो, कारण की आता हे दोघंजण पुढे डिसाईड करताना तुम्ही पाहाल की लग्न करायचं म्हणून. पण आता ऋषीला माहीत असतं की आपल्या आई तर या लग्नाला कधीच तयार होणार नाही. कारण एकच असतं मित्रांनो, कारण की नयनताराला कमळीचं कधीच काहीच गोष्ट आवडलेली नसते आणि नयनताराचा आणि कमळीचा आता 36चा आकडा झालेला असतो. पण आता नयनतारा म्हणत असते की काही जरी झालं तरी मी माझ्या ऋषीला घेऊन तिकडून लवकरात लवकर मुंबईला येणार. तर नयनतारा आता कमळीच्या गावामध्ये पोहोचल्याच्या नंतर सगळ्यात भयंकर गोष्ट अशी घडते की ती तिच्या डोळ्यांनी ज्या काही गोष्टी पाहते त्या पाहिल्याच्या नंतर तिच्या पायाखालची जमीन सरकते. म्हणजेच कमळी आणि ऋषीला एकत्र खाताना, एकत्र सोबत बसताना आणि एकत्र एकमेकांच्या सोबत पाहिल्याच्या नंतर हिला एवढा प्रचंड राग येतो की काय बोलायलाच नको. कारण की आता नयनतारा म्हणते की ह्या ऋषीने पार माझी इज्जत घालून टाकली, हे काय करतो इकडे येऊन. तो हे एवढा शहरात एवढा श्रीमंत माणूस तरी पण मात्र इकडे अशा या गावछाप कमळीच्या गावाला आला. तर दुसरीकडे अनिका देखील ऋषीचा शोध घेत असते आणि अनिकाला पण ऋषी अजूनपर्यंत भेटलेला नसतो. तर आता पुढे अनिका देखील ऋषीच्या शोधात कमळीच्या गावाला येऊन पोहोचते. आणि सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे आता कामिनीला कमळीच्या आईला शोधायचं असतं आणि सापडवायचं असतं. तर कामिनी पण पुढे आता कमळीच्या गावाला येऊन पोहोचणार आहे. तर मित्रांनो, कमळी आणि ऋषीच्या लग्नाला तर आता 1760 विघ्न होणारच आहेत, हे तुम्हाला पण माहीत असतं. पण आता पुढे सदानंद आजोबा बोलायला लागतात आणि ते कामिनीचा पर्दाफाश पण करणार आहेत. म्हणजेच मित्रांनो, खूप सारे ट्विस्ट आणि प्लॉट ट्विस्ट तुम्हाला पुढे पाहायला भेटतील. कमळी आणि ऋषीचं लग्न तर तुम्हाला 100% पाहायला भेटेल. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.